वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला भरलेल्या मेथी पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 2 पेंड्या मोठ्या मेथीच्या स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, डाळीचं पीठ, मीठ, तेल, कोथिंबीर, आलं लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा व फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हळद. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे व 2 चमचे तेल घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे व थंड पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथं छान आपलं घटसर पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ 15 मिनटं सेटिंगला ठेवायचं आहे व इकडं मेथीची भरण्यासाठी भाजी तयार करून घ्यायची आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. कढई ठेवून घ्यायची आहे व यामध्ये 4 चमचे तेल घालायचं आहे. व तेल गरम झालं की फोडणी करायची आहे. आता इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे. मोहरी 1 चमचा घालायची आहे, जिरे 1 चमचा घालायचा आहे व आलं लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे 2 चमचे. एक चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा हळद घालायची आहे व व्यवस्थित असं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. व आता यामध्ये चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे व छान परतून घ्यायची आहे. छान 5 मिनिटं आता इथं ही मेथी मी परतून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे व बारीक चिरलेली 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे व परत हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण घालून हे 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता इथं आपली 5 मिनिटं झालेली आहेत. चला तर मग टोपण काढून भाजी शिजली काय ते पाहूया. हे पहा, मस्त असं भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व परत 2 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे आणि एक चांगली वाफ देऊन घ्यायची आहे. आता इथं आपली 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घ्यायचं आहे व सारण छान तयार झाले काय ते पाहायचं आहे. हे पहा, किती मस्त असं सारण तयार झालेलं आहे. डाळीचं पीठ मी इथं ह्यासाठी वापरले कारण ते बाइंडिंगसाठी व्यवस्थित, हे बघा, डाळीचं पीठ घातल्यामुळं छान असं गोळा भरता येतो. त्यामुळे मी डाळीचं पीठ इथं वापरलेलं आहे. मस्त अशी ही भाजी आता तयार झालेली आहे. आता 10 मिनिटं थंड करायला ठेवूया व नंतर मग गोळे करून लाटून पराठे भाजून घेऊया. इथं आपले आता 10 मिनिटं झालेले आहेत. मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता याचे गोळे करून घ्यायचे व मग भरून लाटायचे. छान आपले गोळे आता इथं करून झालेले आहेत. आता गव्हाच्या पिठाची पारी करून घ्यायची आहे व सारण भरून मेथी पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्तीचं हे पीठ काढून घ्यायचं आहे. छान असं गव्हाचं पीठ लावून पराठा मस्त लाटून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त असा हा पराठा लाटून झालेला आहे. आता अशाच पद्धतीनं बाकीचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इकडं तवा गरम करायला ठेवायचा आहे व तवा गरम झाल्यानंतर पराठे भाजून घ्यायचे आहेत. तवा छान गरम तापलेला आहे. आता पराठा भाजून घेऊया.
हे पहा छान असा पराठा भाजलेला आहे. त्याला आता दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचं आहे. तो परतून खरपूस असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे पराठे खूप खमंग व खुसखुशीत लागतात, अगदी सॉफ्ट होतात. हे पहा किती छान कलर आलेला आहे. छान पराठा आपला भाजून झालेला आहे. आता हा पराठा काढून घ्यायचा आहे व बाकीचे पण अशाच प्रकारे पराठे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा मस्त मऊ व लुसलुशीत असे हे मेथीचे स्टफ्ड पराठे इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चहा बरोबर असं जरी खाल्लं तरी खूप सुंदर लागतात.